रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर उद्या हे गुरुवार आणि याच गुरुवारी आहे वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती दूर जाऊन आपल्या घरामध्ये सुख शांती यावी, समृद्धी यावी यासाठी एक छोटासा तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे, कारण हा उपाय केल्याने प्रत्येकाचं आयुष्य हे नक्कीच बदलून जातं. आणि हा उपाय प्रत्येक व्यक्तीने गुरुवारच्या दिवशी करायचाच आहे, कारण हा गुरुवार जवळजवळ 90 वर्षांनी आला असून, कारण आज आहे गुरुवार, त्याचबरोबर गुरुपौर्णिमा आणि आषाढ महिन्यातला पहिला गुरुवार असं सुद्धा या गुरुवारला म्हटलं जातं. तर या दिवशी त्रियोग आला असल्यामुळे प्रत्येक भक्ताने आपल्या घराच्या सुख शांतीसाठी, समृद्धीसाठी हा एक छोटासा उपाय करायचा आहे. तर होतं काय, आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या घरामध्ये पैसा येतो, पण तो कुठल्या मार्गाने बाहेर जातो तो कळत नाही. आपल्या घरामध्ये सतत आपली मुलं आजारी पडतात, पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतात. त्याचबरोबर पैसा कुठल्या तरी मार्गाने अचानक असं काहीतरी नुकसान येतं आणि ज्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी काही बचत आहे, जो काही पैसा आहे तो अचानकपणे निघून जातो. तेव्हा आपल्याला या गुरुवारच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर एक छोटासा उपाय, जो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो, कारण हा उपाय अतिशय मोठी मोठी व्यक्तीसुद्धा करतात आणि ह्या उपायाने तुमच्या जीवनात कुबेर लक्ष्मी यांची कृपा होते. या गुरुवारी विष्णूजी आणि लक्ष्मी माता यांची पूजा केली जाते आणि याच दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केलेली प्रत्येक सेवा या पौर्णिमेला सिद्ध होत असते. आणि उद्या एकतर पौर्णिमा आहे आणि त्यामुळे या शुभ मुहूर्तावर प्रत्येक भक्ताने आपल्या घराच्या सुख शांतीसाठी हा एक उपाय करायचा आहे. तर आता उपाय करत असताना महिलांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, की चुकूनही तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये असणारी हळद, मीठ, त्याचबरोबर आपल्या घरातले पैसे चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत. नाहीतर यामुळे काय होतं, तुमच्या घरामध्ये असणारी लक्ष्मीसुद्धा निघून जात असते. असे छोटे छोटे काही नियम आहेत, जे नियम तुम्हाला आपल्या घरी पाळणं खूप गरजेचं असतं आणि आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर खूप वाईट होत असतो. पण आता आपण पाहूयात की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय काय करायचा. तर गुरुवारी सकाळी महिलांनी लवकर उठायचं आहे. उशीरपर्यंत महिलांनी झोपायचं नाही किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीने या गुरुवारी उपाशीपर्यंत झोपू नका, कारण हा गुरुवार गुरुपूजनाचा दिवस आहे. या दिवशी सर्वांनी सकाळी लवकर उठून देवपूजा करणं, देवाची सेवा करणं, आपल्या गुरूंची सेवा करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि घर स्वच्छ करून घ्या, झाडून पुसून घ्या. घरामध्ये पौर्णिमा आहे, त्यामुळे उद्या सकाळी उठल्याबरोबर घर साफ करत असताना पाण्यामध्ये मीठ टाकून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर महिलांनी सुद्धा स्वच्छ पाण्याने गंगाजल टाकून आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करत असताना सर्वप्रथम आपलं जे देवघर आहे ते देवघर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. आपल्या घरामधील जे देव आहेत ते सुद्धा उद्या तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने गंगाजल टाकून तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. पितांबरीने आपले देव तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत, कारण गुरु हे आपले देवच असतात आणि आपले मुख्य गुरु आपल्या घरामधलं देवघर आहे हे मात्र विसरू नका. त्यामुळे उद्या सकाळी आपलं देवघरसुद्धा स्वच्छ तुम्हाला करून घ्यायचं आहे. देवपूजा करून घ्या. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी व्यक्ती आहेत, आपला पती आहे किंवा आपल्या घरामध्ये सासू सासरे आहेत, त्यांना नमस्कार करायचे आहे. आपल्या घरातील मुलांनासुद्धा वयोवृद्ध व्यक्तीला, आई वडिलांना नमस्कार करायला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. दिवा तुम्ही मातीचा घेतला तरी चालेल किंवा तुमच्या घरी जर गव्हाच्या पिठापासून दिवा तयार करू शकत असाल तर तो दिवासुद्धा तुम्ही तयार करून घेतला तरी चालेल. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला, नसेल तर साधं तुम्ही त्यामध्ये तेल घातलं तरी चालेल. हा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे.
पाणी घेतल्यानंतर एका ग्लासमध्ये तुम्हाला ताटात पाणी ठेवायचं आहे. त्याच ताटात दिवा तयार करून ठेवा, हळदी कुंकू ठेवायचं आहे. आणि तुम्हाला आता त्यासाठी काय करायचं आहे, एक छोटासा लाल कापड घ्यायचा आहे. जो कापड त्यामध्ये आपण तुकडा म्हणजे सुपारी बांधू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला लाल कापड घ्यायचं आहे. आणि आता देवपूजा झाल्यानंतर आपण काय करतो, मुख्यत्वे देवपूजा झाली की आपण तुळशीला पाणी घालत असतो. त्याच प्रकारे आपल्याला देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला तुम्हाला हे ताट घेऊन तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या तुळशीला पाणी घालायचं आहे. तुळशीला पाणी घातल्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि धूप दीपसुद्धा तुम्हाला करायचा आहे. तुम्ही तयार केलेला दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीजवळ तुम्हाला ठेवायचा आहे, तेवत ठेवायचा आहे. आणि आता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, दिवा लावल्यानंतर तुळशीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. हे तुळशी माता, मी तुमच्याकडे आज एक मागणं मागत आहे. माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक अडचण आहे, जी काही गरिबी चालू आहे, ती दूर करण्यासाठी मी तुमच्या झाडाची फक्त 3 पानं घेत आहे. ती घेण्यासाठी मला आज्ञा द्यावी आणि माझ्या उपायामध्ये तुम्ही यश द्यावं असं प्रार्थना तुळशीच्या समोर तुम्हाला मनोभावे करायची आहे. आणि काय करायचं आहे, त्या तुळशीला तुम्हाला बुडाला त्या दांड्याला धरायचं आहे आणि तुळस थोडीशी तुम्हाला हलवायची आहे. हलवल्यानंतर जी काही पानं गळतात त्यामधील फक्त 3 पानं तुम्हाला घ्यायची आहेत. कारण तुम्ही तुळशीला न इजा पोहोचवता तिची जी गळालेली पानं आहे ते आशीर्वादाने तुम्हाला घ्यायची आहेत. आणि ती पानं तुम्हाला काय करायची आहेत, तो जो लाल कापड तुम्ही घेतला आहे तो लाल कापड त्याचे 3 तुम्हाला तुकडे करायचे आहेत. ज्यामध्ये फक्त ते तुळशीचं पान बांधता येतील असे तुम्हाला 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही लाल, केशरी, गुलाबी, पिवळा असा कापड कुठलाही घेतला तरी चालतो, परंतु जर शक्य असेल तर लाल कापड तुम्ही नक्कीच घ्या. या तिन्ही कापडामध्ये तुम्हाला एक एक तुळशीचं पान घालायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, त्यातील एक पहिलं पान जे आहे ते पान तुम्हाला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर तुम्हाला बांधायचं आहे आणि आतमध्ये जायचं आहे. प्रवेशद्वारावर ते तुळशीचं पान बांधल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये असणारा पैसा अवैध मार्गाने बाहेर जाणं थांबतं. त्यानंतर दुसरी जी पुरचुंडी आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरातलं जे देवघर आहे त्या देवघराला तुम्हाला कुठेतरी बांधायचे आहे. जर देवघराला तुम्ही मधून बांधू शकत असाल तर उत्तम, तुम्हाला ते बांधून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही नुसते साईडला बांधा. आणि तिसरं जे पान आहे ते आता तुमच्या घरामध्ये जी ती तिजोरी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसा, तुमच्या घरातली जी काही महत्त्वाची कागदपत्र असेल ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला तिसरं पान ठेवून द्यायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पैशाची होणारी हानी थांबते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करते. हा एक अतिशय शास्त्रशुद्ध उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्या नक्कीच करायचा आहे. धन्यवाद.